सगळ्यांनी डोळे मिटायचे आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओंकार जप करायचा आहे. दीर्घ श्वास घ्या पुन्हा. दीर्घ दीर्घ श्वास घ्या पुन्हा एकदा. आता आपण योगिक ब्रीदिंग करायचं आहे. सर्वांनी डोळे मिटलेलेच असावेत. दीर्घ श्वास घ्या. पोटाला फुगवा, छातीला फुगवा, खांद्याचे भाग वर घ्या आणि डोक्याच्या शेवटपर्यंत श्वास घेऊन थांबवायचा. हा श्वास कमरेत ताठ राहा. पुढचा 1 मिनिट योगिक ब्रीदिंग करायचं आहे. कंटिन्यू. करा कंटिन्यू. नाकाने श्वास घेत विश्रांती घ्यायची आहे. यानंतर आपण कपालभाती प्राणायाम करायचा आहे. ज्यांना हाय बीपी आहेत त्यांनी त्यांचं स्पीड हळूवार ठेवायचं आहे. चला सुरुवात करा.
पुढचा 1 मिनिट आपण कपालभाती करायचा आहे. कंटिन्यू. तर जरा डोळे उघडा. आता कपालभाती जरा दुसऱ्या पद्धतीने आपण करायचं. सगळ्यांनी असा हात वरती करा, दोन्ही हात एकमेकात गुंफा. हा, कपालभाती करायचं. फक्त हात असे झाले पाहिजे. बघा एकदा. ज्यावेळी आपण श्वास बाहेर सोडतो त्यावेळी हात वरती जातात. असे धरा. कंटिन्यू सगळ्यांनी डोळे मिटा. पुढचा 1 मिनिट आपला हा अभ्यास चालेल. श्वास घ्या, कपालभाती करा. हात हळूवार खाली घ्यायचा आहे. अग्निसार करायचा आहे. पूर्ण पोटातली हवा बाहेर काढायची आहे. जालंधर बंद घ्यायचा आणि अग्निसार करायचा. पुन्हा एकदा. सगळ्यांनी विश्रांती घ्यायचा आहे. चला, डोळ्याचा व्यायाम करायचा. काल सांगितलं त्या पद्धतीने डोळे विस्फारावा, जास्तीत जास्त मोठे करा. मोठ्या डोळ्याने बघायचं आहे. वर बघा, कपाळाकडे, खाली बघा, पुन्हा वर, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली. बाजूला बघायचं आहे. मान तिथंच ठेवायचे आहे. डोके हलवायचे नाही. बघा, जास्त ताण देऊन बघा. आपण एकटक म्हणतो तशा पद्धतीने एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. एका बाजूला. चला, दुसऱ्या बाजूला. दुसऱ्या बाजूला बघा. एकटक लावून ठेवा. चला, पुन्हा दुसऱ्या बाजूला. पुन्हा दुसऱ्या बाजूला. पुन्हा दुसऱ्या बाजूला. पुन्हा दुसऱ्या बाजूला. आपल्या भुवयांच्या मध्ये बघा. भुवयांच्या मध्ये बघा इथे. नाकाच्या शेंड्याला बघा. नाकाच्या शेंड्याला बघा. डोळे गोल फिरवायचे. गोल फिरवायचे. गोल. एकदा क्लॉकवाईज, एकदा अँटी क्लॉकवाईज. चला, अँटी क्लॉकवाईज. येस. कानाचा भाग खेचा. कानाचा भाग खेचा. कानाचा भाग खेचा. खालच्या बाजूला आपल्या पाकळ्या पडून खेचा खेचा. त्यानंतर बाजूला खेचा.
अशा पद्धतीने खेचा, वरती खेचा, वरच्या बाजूला खेचा. येस, मानेचा व्यायाम. श्वास घेत पाठीमागे जायचं आहे, पुढे श्वास सोडत यायचा आहे. 5-5 वेळा करा, पुढे 5 वेळा, पाठीमागे 5 वेळा. कमरेत ताठ राहावा सर्वांनी. बाजूला मान फक्त खाली सोडायच्या बाजूला, सोडायच्या अशी. बाजूला बाजूला देशमुख मॅडम, अशा पद्धतीने. हे बघा, फक्त सोडायची वरून. 5 वेळा झाली. गोल फिरवा, गोल फिरवा. आपला कॅम्प संपल्यानंतर ह्या गोष्टी कंटिन्यू आपण रोज सकाळी असा योगाभ्यास करायचा आहे. तुम्हाला सर्वांना याचा फायदा नक्कीच होणार आहे. करत राहा, करत राहा, करत राहा. एक हात वर घ्या, डोक्याला हात लावा, खेचा, हळूवार नॅचरली दाब द्या. चला, दुसरा हात वर घ्या. येस, पुढच्या बाजूला पाठीमागे दाबा, पाठीमागून. चला, आपल्या मुलीच्या भागाला धरा आणि वरती दाबा. हात वरती घ्या. या पद्धतीने आपण जे साईडला करत होतो ते वरती. आता गोल फिरवा, हात ताठ, कोपऱ्यातून हात ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर व्हिडिओ चालू करा. गोल दुसऱ्या बाजूने. चला, असं जे करतो ते करा. वरती खेचा, वरती खेचा, जास्तीत जास्त हात वरती खेचा, खेचा, खेचा. पूर्ण कमरेच्या भागापासून वर हातापर्यंत आपण खेचायचं आहे. चला, हँगिंग स्टाईल करा. हँगिंग, आपण काहीतरी वस्तू पकडले किंवा आपल्याला कोणतरी पकडले वरती. चला, खेचा, खेचा, किंवा आपण मोकळतो अशा पद्धतीने कल्पना करा. जावा वरती, जावा वरती, जावा, जावा वरती. घ्या, चेहऱ्यावर स्मित हास्य राहू दे, प्रसन्न राहू दे चेहरा. जास्त ताण देऊन आपण करायचं नाही. यस, साईडला घ्या. पुन्हा आपल्या क्रिया. गोटे झाडा. चला, चेंज एक्सरसाइज. 5-5 वेळा दोन्ही बाजून झाले की थांबा. ठीक आहे, खांद्यावर हात घ्या, गोल फिरवा, फॉरवर्ड, बॅकवर्ड. चलो, पुढे घ्या कॉर्नर दोन्ही. पाठीमागे, पुढे, पाठीमागे. त्याबरोबर जास्तीत जास्त पाठीमागे घ्या. हा, पुढे, पाठीमागे, पुढे, पाठीमागे, पुढे, पाठीमागे, पुढे, पाठीमागे, पुढे, पाठीमागे. आता काय करायचं बघा, एक हात वर आणि एक हात खाली, या पद्धतीने. हा, हे बघा. यस, परत इथे यायचं, परत आहे त्या जागेवर. एक हात वर, एक हात खाली. बॉडी तिरकी करायची नाही. हा, जागेवरच. हे बघा, फक्त हाताचा भाग हल्ला पाहिजे. हा, असं करायचं नाही. इकडे जाताना असं, इकडे जाताना असं, असं नाही. ह्या बाजूने असं,
हे बघ बॉडी दिसत आहे. आपल्या कॅमेऱ्याकडे तुम्ही जर बघितलं, आपली मान एका ठिकाणी स्थिर ठेवा म्हणजे होते बरोबर. येस, ठीक आहे. आता हात वरती घ्या, एका बाजूला झोका. यस. आपल्या कमरेच्या भागात कडकड आवाज येतोय बघा. परत दुसऱ्यांदा, पुन्हा दुसऱ्या बाजूला. आता काय करायचं आहे, एक हात, एक मिनिट, एक हात आपल्या गुडघ्यावर ठेवा, उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा, या पद्धतीने ठेवा. ठेवला. दुसरा हात पाठीमाग घ्यायचा आहे, जमिनीवर टेकायचा आहे या पद्धतीने. या बघ, आणि पाठीमाग पूर्णपणे बघा, श्वास सोडत बघायचा आहे, श्वास सोडत जायचा आहे. जावा, खेचा, ट्विस्ट करा बॉडीला पूर्णपणे. तिथं स्थिर राहायचं आहे, तिथं स्थिर राहायचं आहे. पूर्णपणे पाठीमाग बघण्याचा प्रयत्न करा. बघा, एका पॉइंटवर आपली नजर स्थिर करा. येस. आता दुसऱ्या बाजूने, दुसऱ्या गुडघ्यावर दुसरा हात ठेवा, दुसरा हात पाठीमागे आहे या पद्धतीने ठेवा, आणि पूर्णपणे कमरेचा भाग ट्विस्ट करायचा आहे आणि खांद्याच्या वरून सरळ रेषेत बघायचा आहे. बघा, बघा, स्थिर ठेवा तिथं. स्थिर ठेवा. पाटील मॅडम, कंटिन्यू. पाठीमाग बघायचं आहे. स्थिर ठेवा. येस. सर्वजण उठून उभा राहा, उठून उभा राहा. उभे राहा. चला, कमरेचा भाग थोडे पाठीमागे. स्पीड मध्ये करा जरा. आज आपण सूर्य नमस्कार शिकायचे आहेत. सूर्य नमस्कार कसे करायचे ते. चला, साईडला. गोल फिरवा, गोल फिरवा, 5 वेळा गोल फिरवा. 1 2 3 4. गुडघे हलवायचे नाहीत बघा. हा, काही जणांचे असे गुडघे होतात, असे होतात, असे नाही. फक्त वरचा कमरेचा भाग जो हलतोय, पाय ताट राहतात. हा, चला, दुसऱ्या बाजूने 5 वेळा. व्हेरी गुड. यस. आता काय करायचं आहे, हात वरती घ्या, जमिनीला आपले फिंगर टिप्स टेकायचे आहेत. टेका, गुडघ्याचा भाग ताट, पायामध्ये ताट राहायचं आहे. आपला मांडीचा भाग, पिंटीचा भाग, इथे ताण पडतो, तिथे व्यायाम होतो. गुडघे ताट मॅडम. येस, येस. चला, जावा. गुडघे ताट. बघा माझ्याकडे, बघा माझी गुडघे कशी, त्या पद्धतीने. येस. तसेच हात आता पाठीमाग आपल्या टाचीच्या जवळ टेकायचे आहेत. आपला बोटांचा भाग टेका. आता पूर्ण तळवा टेकवण्याचा प्रयत्न करा, आणि त्याच वेळी डोके आपले गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. लावा. स्थिर राहायचं तिथं, कोणी उठायचं नाही. स्थिर राहा. करा कंटिन्यू. हे बघा, इकडे बघा, सगळ्यांनी अशा पद्धतीने करा. कंटिन्यू, कंटिन्यू, कंटिन्यू. येस. विश्रांती घ्या. त्या पद्धतीने करायचा. हात असे आपले एकमेकाला धरा, अशी. खाली जायचं आहे.
हे बघा. चला करा करा. 5 वेळा केला. स्टॉप व्हा, वरती या, उभे राहा. हात दोन्ही वरती घ्यायचे आहेत. एकच मिनिट. घ्या हात हळूच वरती घ्या, वरती घ्या. घ्या. आता मान हात सगळं पाठीमागे सोडायचं आहे. जावा. कमरेचा आर्च काढायचा आहे. जावा पाठीमागे. चला जावा जावा, स्थिर राहायचं आहे. पाटील मॅडम कंटिन्यू कंटिन्यू. पाठीमागे जायचं आहे, पाठीमागे जायचं आहे सांगितले. मी व्हिडिओ बघायला लागलोय म्हणून बघतोय खाली. पाठीमागे जावा, स्थिर राहायचं आहे. परत पुढे या. कमरेवर हात ठेवा पाठीमागे या पद्धतीने. आता पाठीमागे पुन्हा झुकायचं आहे. जावा पाठीमागे. जास्तीत जास्त झुकण्याचा प्रयत्न करा. बघा इकडे माझ्याकडे. करा. स्थिर राहा तिथं, स्थिर राहा. करा करा. पाठीमागे स्थिर राहायचं तिथंच. जाऊ दे राजश्री मॅडम पाठीमागे. येस, व्हेरी गुड कल्याण मॅडम. मुमताज मॅडम व्हेरी गुड. छानच. आचार्य मॅडम खूपच छान. नूतन मॅडम पाठीमाग झुकायचं आहे. कोपरे पाठीमाग घ्या. येस, शिरगावकर मॅडम व्हेरी गुड. छानच. येस, सगळ्यांनी विश्रांती घ्या. पायामध्ये अंतर घ्या. चला टो टच करायचे आहेत आपण आणि त्यावेळीच वरती बघायचं आहे. चला 5-5 वेळा दोन्ही बाजूला. 1 2 3 4 5. थांबा. आता गुडघ्याला आपले डोके लावण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यावेळेस दुसरा हात जो आहे तो आपल्या गोट्याला पकडायचा. गोट्याला अशा पद्धतीने पकडा आणि गुडघ्याला डोके लावा. ज्यांची स्थूलता जास्त आहे त्यांच्यासाठी हा व्यायाम चांगला आहे. पोटाचा व्यायाम आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला गुडघे ताठ ठेवायचे त्यावेळी. दुसऱ्या बाजूला येस. आता दोन्ही हात असे साईडला घ्या आणि दुसरा पायाची बोटे दुसऱ्या बाजूला असे पद्धतीने पुढे घ्या. पुढे घ्या पायाची बोटे. पायात अंतर घ्या जास्तीत जास्त. थोडस गुडघ्यात बेंड व्हायचं आहे. आणि हात जो आहे आपला तो हात इथं टेकायचा आहे. दिसतोय का? एकच मिनिट. हे बघा. आणि दुसरा हात वरती तिकडे हाताकडे बघायचा आहे. बघा कोणासन. बघा वरती. बॅलन्स तिथंच ठेवायचा आहे. पायात अंतर घ्या राजश्री मॅडम. माझा पायाचं अंतर बघा किती आहे. शिरगावकर मॅडम पायात अंतर घ्या. अजून जास्तीत जास्त अंतर घेतला तरी चांगलंच आहे ते. देशमुख मॅडम अजून अंतर घ्या पायामध्ये दोन्ही. एक पाय बेंड करायचा आणि दुसरा पाय ताठ ठेवायचा आहे. पल्लवी मॅडम पायात अंतर घ्या. हे बघा जास्तीत जास्त इथं आपला ताण पडतो या बाजूला मांडीच्या भागाला आणि इथं. आणि दुसरा हात इथं टेकायचा आहे जमिनीला आणि त्याच्यावर दुसरा हात डावा हाताकडे वरती बघायचा. बघा करा बॅलन्स. ते कोण आहे? नूतन मॅडम चुकतंय. दुसरा तो हात तिथला डाव्या पायाबरोबर डावा पाय हात ठेवायचा आहे. हे बघा करा. सगळ्यांनी बॅलन्स करून ठेवा. जास्त त्रासाचा नाही हा एक्सरसाइज. कंटिन्यू ठेवा. चला दुसरी बाजू चेंज करायची आहे. पायांची बोटे गुडघ्यात बेंड. दोन्ही हात वर आणि तसंच खाली यायचं आहे. जो पाय पुढं बेंड केलेला आहे तोच हात पुढे पाहिजे. दुसरा हात वरती आणि हाताकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तिथं स्थिर राहायचं आहे. करा पाटील मॅडम करा. गुडघे एक पाठीमागचा गुडघा ताठ. सविता मॅडम तुम्ही नीट व्यवस्थित दिसत नाही. या बाजूला तोंड करून करा कॅमेऱ्याकडे. येस बघू दाखवा.
मुमताज मॅडम करा. पायाचं अंतर अजून थोडं घ्या. कमरेत ताट राहायचं आहे बघा. हे आता इकडे पोझिशन बघा माझी काय होते. ज्यावेळी आपण येतो असं, हे बघा माझी बॉडी सरळ जायला का अशी झुकली माझी, नाही झुकली. या पद्धतीने वरती यायचं आहे. एका सरळ रेषेत यायचं. दिसतंय का माझी बॉडी या पद्धतीने. असं झुकायचं नाही, असं करायचं नाही. असं सगळ्यांना येतं, सोपंच आहे ते. फक्त हे पाठीमागं जे आहे, जे आपला हा जो कमरेचा भाग आहे तो पूर्णपणे व्यायाम होतो. ज्यांची बॉडी स्थूल आहे त्यांच्यासाठी हा व्यायाम खूपच चांगला आहे. चला ठीक आहे, सर्वांनी बसा जरा, बसा. दोन्ही पायांची बोटी पकडा. दोन्ही पायांची बोटी पकडा. बोटी पकडा आणि आपल्याकडे खेचा. खेचा आपल्याकडे. खेचा खेचा खेचा. आणि गुडघात ताठ ठेवायचा आहे. त्यावेळी गुडघात ताठ ठेवायचा आहे. येस. त्यातला एक पाय आपल्या मांडीवर घ्या. या पद्धतीने मांडीवर घ्या. घेतला. आणि आता झुकायचं आहे आणि डोकं आपलं गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. गुडघा ताठ ठेवायचा त्यावेळी. आता ह्या एक्सरसाइजला ऑटोमॅटिकच गुडघा ताठ राहतो, कारण दुसरा पाय आपल्या मांडीवर आहे. वरती घेताच येत नाही आपल्याला. चला डोके लावण्याचा प्रयत्न करा. सविता मॅडम करा. कंटिन्यू. पुढे पुढच्या गुडघ्याला. जो पुढचा पाय स्ट्रेट आहे तिथं करा. सविता मॅडम पुढच्या गुडघ्याला. हा इथं इकडच्या पायाला नाही, दुमडलेल्या पायाला नाही. हा जावा प्रयत्न करा. जितकं जाते तेवढं जावा. थोडा अंगठा पकडा आपला पायाचा बघा. येस मुमताज मॅडम. पाय वरती घेतलाय का मांडीवर? हा घेतलाय. कंटिन्यू. व्हेरी गुड. छान. येस. स्थिर राहायचं आहे. कोणतंही आसन करताना स्थिर राहायचं, तर त्याचा फायदा होतो, नाहीतर काहीच फायदा होत नाही. चला दुसरा पाय, दुमडलेला पाय समोर घ्या. दुसरा पाय वरती घ्या. चला या पद्धतीने हाताने आपली पायाची बोटी पकडा आणि गुडघ्याला डोके लावण्याचा प्रयत्न करा. बघा स्थिर राहायचंय तिथं. चला हळूवार पुढे या. हा पाय आपले समोर करायचे आणि हात आपले हे बाजूला पाठीमाग घ्या. आणि जे आपले पायाचे पंजे आहेत पुढे पाठीमाग करायचे. पुढे पाठीमागे, पुढे पाठीमाग, पुढे पाठीमाग, पुढे पाठीमाग करा. चलो ठीक आहे. आपला आजचा व्यायाम झालेला आहे. आज आपण सूर्यनमस्कार शिकायचा आहे. सूर्यनमस्कार हा सर्व प्रकारचा व्यायाम जो आहे तो आपला एका सूर्यनमस्कारामध्ये होतो. सूर्यनमस्कारासाठी जवळपास 13 मंत्र आहेत. ते मंत्राद्वारे आपण जर केलं तर व्यवस्थित होतं. चला पहिली कृती जी सूर्यनमस्काराची असते ती नमस्कार स्थिती, म्हणजे त्याला नमस्कारासन म्हटलं जातं, म्हणजे प्रमाणासन म्हटलं जातं. लक्षात आलं? या पद्धतीने घ्यायचा हात असा वर, अशा पद्धतीने या सगळ्यांनी पहिली कृती ती लक्षात आली. हात आपले बरोबर जमिनीला समांतर समान नमस्कार पाहिजे. कमरेत ताठ राहायचं आहे. दोन्ही पाय जुळलेले. या पद्धतीने आपलं प्रणामासन जे नमस्कार म्हटला जातो या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो आहे ते हस्त उत्तानासन. दुसरं आसन केलं जातं. काय केलं जातं? नमस्कार स्थितीतून आपण हात असे खाली सोडायचे आहेत आणि हेच हात असे इथून वरती घेत जायत.
आता पाठीमागच्या बाजूला यायचं आहे. लक्षात आलं? बघा कृती बघा, करा सगळ्यांनी, बघू, दाखवा. नुसतं हात असे करायचे नाहीत, काही जणांनी असे केलेत बघा. अशा बाजूला मी जसं उभारलं तसं सगळ्यांनी उभा राहा, बघू, म्हणजे मला नीट तुमचं बॉडी स्ट्रक्चर कळेल. हा राजश्री मॅडम, हात वरती ताट ठेवा, सरळ ताट पाठीमागे जावा, फक्त पाठीमागे झुकायचं आहे, हात ताट ठेवत जावा. दाखवा. मुमताज मॅडम व्हेरी गुड. देशमुख मॅडम जर तुम्ही पाठीमाग सारखा, बघू. पल्लवी मॅडम, मी जसं उभारलो होतो तसं उभं राहा. देशमुख मॅडम, हारचे तुमचा कसा जातोय ते बघू दे मला. नूतन मॅडम जाऊ देत हात पाठीमागे. मानसी मॅडम जावा पाठीमागे डोके सोडा, डोके पाठीमागे सोडा, आकाशाकडे बघायचं आहे, आकाशाकडे बघा सगळ्यांनी. सविता मॅडम व्हेरी गुड, छानच, व्हेरी गुड व्हेरी गुड. पल्लवी मॅडम व्हेरी गुड. मुमताज मॅडम हात पाठीमागे सोडा, सोडा अजून हात पाठीमागे, हात जाऊ देत, व्हेरी गुड, छानच. येस, हे काय झालं, हस्त उत्तानासन म्हटलं जातं याला. कुठलं? यात सूर्यनमस्कार मधली दुसरी कृती आहे. त्यानंतर पुढची जी कृती आहे, ज्यावेळी आपण हात वरती घेतलेले असतात, म्हणजे हे करत असताना काय करायचं, श्वास आत घ्यायचा आहे. हा, ही जी कृती करतो आपण त्यावेळी श्वास आत घ्यायचा आहे आणि बॉडी, ठीक आहे. आता तिसरं जो आसन आहे ते काय करायचं आहे, श्वास सोडत 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 पुढे यायचं आहे, पायामध्ये थोडस अंतर ठेवायचं आहे आणि दोन्ही हात आपल्या जमिनीला टेकायचं आहे. त्याला काय म्हणलं जातं, पाद हस्तासन. म्हणजे आपले हात जे आहेत ते पायाप्रमाणे होतात. लक्षात आलं का? करा या पद्धतीने. आणि त्याच वेळी आपलं डोकं जे आहे ते दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये किंवा गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. करा त्या पद्धतीने बघा. जाऊ दे, कमरेत वाका, गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. काही जणांचे हात पण टेकनात बघा. टेकवा हात, पाठीमाग टाचेजवळ घ्या हात दोन्ही, टाचेजवळ हात पाहिजेत. इकडे बघा, माझ्याकडे एकदा पुन्हा बघा, माझी कृती दिसते का बघा. आपण वरून येतो असं आलं, कमरेत इथून ताट राहायचं आहे आणि हात दोन्ही आपले इथं घ्यायचे आहेत आणि गुडघ्याला आपलं डोकं लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. करा बघू, करा करा कंटिन्यू. बघा कमरा बघा तुमच्या किती. चला जाऊ दे प्रयत्न करा. हा एक्झरसाइज नसल्याचा परिणाम आहे. हा, याला काय म्हणलं जातं, पाद हस्तासन. त्यानंतर पुढची कृती काय आहे, इथंच आपण ज्यावेळी हात ठेवलेला असतो, हे बघा मी आता जरा मॅटच्या कडेला येतो, इथंच हात ठेवलेले आहेत टाचेच्या बाजूला, तो एक पाय पाठीमाग घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने बघा, जास्तीत जास्त पाठीमाग घ्यायचा आहे. लक्षात आलं का? याला अश्वसंचालन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अश्वसंचालन. हे बघा, आणि पुढच्या बाजूला बघायचं आहे आणि पाठीमागचा जो पाय आहे तो प्लेन आपल्याला जमिनीला ठेवायचा आहे या पद्धतीने आणि वरती बघायचं. लक्षात आलं? आपला जो पायाचा भाग आहे तो काटकोनात जमिनीला पाहिजे. हा काटकोन झाला पाहिजे. त्यानंतर दुसरा पाय गुडघा टेकून पायाचा जो भाग आहे, पंजाचा भाग, तो आपण टेकायचा आहे आणि समोर या पद्धतीने बघायचा. दिसतंय सगळ्यांना? त्याला अश्वसंचालनासन म्हटलं जातं. अश्वसंचालनासन. करा सगळ्यांनी जरा. बघा पुन्हा एकदा दाखवतो कृती. आपण पाद हस्तासनात आहे आणि आपला उजवा पाय झटका देत काय करायचं, जास्तीत जास्त पाठीमाग घ्यायचा आहे. घेतला, गुडघा टेकायचा, पाठीमागचा पाय लेन करायचा, समोर वरती बघायचं आणि दोन्ही हात असे जमिनीला टेकलेले. कृती बघून घ्या सर्वांनी. ठीक आहे. आता त्याचबरोबर मग काय करायचं आहे, जो मधला पाय आहे तो पाठीमाग घ्यायचा आहे आणि फ्लँक स्थितीत यायचं आहे. फ्लँक चतुरंग दंडासन म्हटलं जातं याला. काय म्हटलं जातं? चतुरंग दंडासन. चला करा सगळ्यांनी, पटपट करा.
चतुरंग दंडासन. आता काय करायचं आहे, गुडघे टेकायचे आणि फक्त हात दुमडत खाली जायचं. आपला हुनवटीचा भाग टेकायचा आहे, छातीचा भाग टेकायचा आहे. चला करा या पद्धतीने, या पद्धतीने करा. याला काय म्हटलं जातं, अष्टांग नमस्कार. काय म्हटलं जातं, अष्टांग नमस्कार. फक्त आपला कोपऱ्याचा भाग पाठीमागच्या बाजूला यायचा, साईडला नाही. हा, या पद्धतीने बघा. अष्टांग नमस्कार. ओके, आता अष्टांग नमस्कार केलाय आपण, तसंच पुढे जायचं आहे आणि वरती यायचं आहे भुजंगासन. आणि त्यावेळी आपले दोन्ही पाठीमागचे पाय जमिनीला समांतर, पूर्णपणे पायाचा उलटा भाग जमिनीला टेकलेला पाहिजे. करा सर्वांनी. ठीक आहे. आता त्यानंतर अधोमुख श्वानासन म्हटलं जातं बघा, पर्वत आसन त्याला म्हटलं जातं. हे तुम्हाला एक्सरसाइज दाखवलेले आहेत. चला, अष्टांग नमस्कारानंतर डायरेक्ट कुठे यायचं आहे, अधोमुख श्वानासन. आपल्या नाभीकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा जो आपण पहिला पाय घेतला होता तो पाय पुढे घ्यायचा आहे. जी पहिली कृती सांगितली होती अश्वसंचालनासन म्हणलं जातं, तिथं या. बघा गुडघा काय आहे बघा माझा. काही जणांचे गुडघे असे झालेत, असे नाहीत, काटकोनात आले पाहिजेत. हे बघा, काटकोनात. आपले दोन्ही हात आहेत तिथं, पाय जिथं पाठीमाग आहे तिथंच राहायला पाहिजे. लक्षात आलं? या पद्धतीने करा. आणि वरती बघा. चला, दुसरा पाय घ्या जवळ, हस्तपादासन. हात वरती घेत, चला हात वरती घ्या, हस्त उत्तानासन आणि नमस्कार. लक्षात आलं? चला, आता मी काउंट वर घेतो, सगळ्यांना लक्षात आलं असेल, प्रत्येकाने करायचं आहे. हा, चला, नमस्कार स्थिती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 12. चला, आता सगळ्यांनी पुन्हा एकदा करायचं आहे. अजून एकदा करायचं नाही, स्टॉप करूया आपण. हा, चला उभा राहू सगळ्यांनी पुन्हा. नमस्कार. हात आपले पॅरलल जमिनीला पाहिजेत, असे असे नको. हा, असे. येस, स्टार्ट. 1 1 ची कृती. 2 2 ला वरती हात, 2 ला हात वरती. 3 5 हस्तासन. 4 अश्वसंचालना. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. चला, करा करा करा, कंटिन्यू करा. 8 अधोमुख श्वानासन म्हणजे पर्वतासन. 9 पुन्हा अश्वसंचालन. 10 पादहस्तासन. 11 हस्त उत्तानासन, हात पाठीमागे वरती. आणि 12 नमस्कार. यस, सगळ्यांनी बसा खाली शांतपणे. सर्वांनी शवासनात जावा, शवासनात जावा, शवासनात. या पद्धतीने हात आपले दोन्ही पसरलेले दोन्ही बाजूला, पायाचा भाग सैल सोडा. शवासनात जावा, सर्वांनी शवासनात जावा. शवासन.
झोपा, शांतपणे झोपा. शवासन, शवासनात जावा सर्वांनी. शांतपणे झोपायचं आहे. कोणताही विचार करायचा नाही. शांतपणे झोपा. कोणताही विचार करायचा नाही. अब हम लोग थोड़ी देर लेट के योग निद्रा कर लेते हैं। लेट जाएं। अब दाहिने पांव के ऊपर बाएं पांव रखें और कमर से नीचे का हिस्से को हिलाएं, दाहिनी तरफ और बाएं तरफ। कमर में कोई टेंशन हो तो वो दूर हो जाएगा। अब दूसरे पांव को रिवर्स करें। बाएं पांव के ऊपर दाहिने पांव रखा। अब फिर इसी तरह से कमर के ऊपर के भाग को नहीं हिलाया, नीचे के भाग को सिर्फ हिलाया। अब दोनों घुटने को मोड़कर पांव को जमीन पे रख दिया। दोनों घुटने आकाश की ओर, आसमान की ओर रहे और पांव दोनों जमीन में। अब रीढ़ की हड्डी पूरा जमीन से लगा हुआ क्या देखना। कहीं पीछे नीचे गैप लग रहा हो तो उसको गैप कम करना चाहिए। एकदम रीढ़ की हड्डी को जमीन पे लगा के रखना। टोड़ी को जरा सा अंदर करना, गर्दन के पीछे भी स्ट्रेच हो जाए। रीढ़ की हड्डी को खूब अच्छा विश्राम मिल जाए तो ही विश्राम होता है, इसीलिए जमीन में सोना बहुत ही अच्छा है। अब भी घुटने को दाहिने बाएं दोनों घुटने साथ कर लें। अब दोनों पांव सीधा कर लें। अब पांव फिर फैलाकर सीधा कर लें। दोनों पांव के बीच में थोड़ा फासला रहे, कम से कम 1 फुट, 1 से 2 फुट तक की फासला कर लें। हथेली आसमान की ओर, दोनों हाथ जमीन में आपके बाजू में। विश्राम करें। प्रसन्न चित्त से मुस्कुराते मुस्कुराते सांस लें और धीरे धीरे सांस छोड़ें।
अपना वजन को याद कर लें। अपने वजन को जमीन पर पूरी तरह से रख दें, समर्पण कर दें, विश्राम कर दें। शांत है। अब हम अपने मन की यात्रा शरीर के अंदर एक एक अंग से करते जाएंगे। दाहिने पांव में अपना ध्यान ले जाते हैं। दाहिने अंगूठे को थोड़ा सा हिलाएं और पंजी को आगे पीछे करें। दाहिने पांव के पंजियों को आगे पीछे करें, हिलाएं। पूरा ध्यान दाहिने पांव में। अब हिलाना बंद करते हैं, सिर्फ ध्यान ले जाते हैं हाथ दाहिने पांव में। दाहिने घुटने, दाहिने जांघा, दाहिने पीठ, पीठ के दाहिने भाग, पूरा ध्यान बाएं पांव में। बाएं अंगूठे को हिलाएं, बाएं पंजियों को मोड़ें, बाएं पंजियों को हिलाते हैं। और धीरे धीरे बाएं घुटने तक अपना ध्यान ले जाते हैं।
बाएं झंगा, बाएं पीठ, जननेंद्रिय, पेट, नाभि, छाती, दाहिने हाथ, और दाहिने भुज, बाएं हाथ और बाएं भुज, छाती और गर्दन, चेहरा, पूरा शरीर, पूरा का पूरा शरीर,
Om Shanti Shanti Shanti. धीरे धीरे शरीर और परिसर के प्रति सजग होते होते फिर एक गहरी सांस लीजिए और धीरे धीरे छोड़ें। जैसे नींद से उठते हैं तो अंगड़ाई लेते हैं, ऐसे अंगड़ाई लो और धीरे धीरे दाहिनी तरफ मोड़कर विश्राम करें। और धीरे धीरे उठ के बैठ जाएं। डोळे मिटलेले आहेत। अब धीरे धीरे
आंखें खोल सकते हैं। अच्छा, सगळ्यांना कसं वाटलं? आजचं वाचन छान झालं ना सगळ्यांचं? अनम्यूट होत नाही काय? बोला. होत नाही अनम्यूट. कोण बोलणार आहे? कम करा. कोण बोलणार आहे का? देशमुख मॅडम. येस, बोला मॅडम. शवासन रोज घेत जावा, हेच चांगलं. सवासन सगळ्यांना छान वाटतंय. आणखीन कोण? येस मॅडम. सुलन. असंच महिन्याच्या पुढे पण कंटिन्यू करा संध्याकाळची वेळेला. होय काय? माझ्या आहे डोक्यात आहे पुढे पण कंटिन्यू करूया म्हणून. नाही तर नाही, माझा पण 5:30 ते 6:30 सगळे जेवलेले असतात, 3 तास झालेले असतात आणि छान टायमिंग असते संध्याकाळचं पण. सकाळी आपल्याला कॉलेजमध्ये जमणार नाही, कॉलेज आहे. बरोबर बरोबर. करा. चालते चालते. आमचे सगळ्यांचे आरोग्य चांगले होते. हो हो हो. चालते. ओके, सगळ्यांना शुभ दिवस. जरा फीडबॅक फॉर्म कोण भरत नाही तेवढ्यानी भरत जावा प्लीज प्लीज. नाही सर, आम्ही नूतन रोज मॅडम. करतो. हो हो. आम्ही रोज कविता मॅडम नाही, नूतन मॅडम नाही. भरत जावा. हा, फीडबॅक फॉर्म भरत जावा मॅडम. हो सर, हो सर. बोला. हा, भरत जावा प्लीज. आणि जुने पण जे असतील ते सगळे भरा. हा, ओके. हो हो, ठीक आहे. ओके. सगळ्यांना गुड डे. ओके, गुड डे. थँक्यू.